या राशींना इतरांपेक्षा जास्त घाम का येतो बरं? तुमची रास अग्नितत्वाची तर नाही ना? नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? काही लोकांना थोडंसं चाललं, थोडंसं काम केलं किंवा थोडासा ताण आला तरी लगेच घाम फुटतो. तर काही जण त्याच परिस्थितीत अगदी सामान्य राहतात, किंचितही घाम येत नाही. यामागे फक्त हवामान किंवा आपली शरीर रचना कारणीभूत असते असं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींमध्ये अग्नितत्वाचं प्राबल्य जास्त असतं. अशा व्यक्तींमध्ये ऊर्जा, उत्साह, महत्त्वाकांक्षा आणि अंतर्गत उष्णता तुलनेने अधिक असल्याचं मानलं जातं. त्याचाच परिणाम उष्णता अधिक जाणवली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत अशा राशींबद्दल ज्यांना इतरांच्या तुलनेत खूप जास्त घाम येण्याची किंवा उष्णता जास्त जाणवण्याची प्रवृत्ती असू शकते. आणि तसेच व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुमची रास अग्नितत्वाची नसली आणि जरी तुम्हाला घाम येत असेल तर त्याचं कारण तुम्हाला समजू शकेल आणि त्यावर उपाय देखील मी सांगणार आहे. म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. आता सर्वात आधी जाणून घेऊ की अग्नितत्व म्हणजे नेमकं काय. मग जाणून घेऊ अग्नितत्वाच्या राशी कोणत्या. ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण सृष्टी आपली पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. यापैकी अग्नितत्व ऊर्जा, क्रियाशीलता, धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक मानलं जातं. ज्या व्यक्तींच्या राशीत किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये अग्नितत्वाचं प्राबल्य असतं त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या अधिक उत्साह आणि कार्यक्षमता अधिक असते. पण त्याचबरोबर शरीरातील उष्णता आणि घामाचं प्रमाणही वाढू शकतं. चला तर पाहूया या यादीमध्ये कोणत्या राशी आहेत. सर्वात प्रथम आहे मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ हा ऊर्जा, साहस आणि कृतीचा ग्रह मानला जातो. मेष राशीचे लोक एका जागी शांत बसणाऱ्यांपैकी नसतात. त्यांना सतत काहीतरी नवीन करायचं असतं. त्यांच्या या ऊर्जेमुळे आणि उतावळ्या स्वभावामुळे शरीराचं तापमान तुलनेने जास्त राहू शकतं आणि म्हणूनच अनेक मेष राशीच्या व्यक्तींना घाम जास्त येतो. तुमची रास मेष असेल तर कमेंटमध्ये जय मंगळ लिहायला विसरू नका, जो तुमचा ग्रहस्वामी आहे. दुसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व करणारा ग्रह. सिंह राशीचे लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी स्वीकारणं आणि नेतृत्व करणं त्यांना फार आवडतं आणि ते त्यांना उत्तमरित्या जमतं देखील. उपजत गुणांचा फायदा. यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा जास्त खर्च होते आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्यामुळेच त्यांना इतरांपेक्षा उष्णता जास्त जाणवू शकते. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीचा स्वामी जरी गुरुग्रह असला तरीही अग्नितत्वाची राशी मानली जाते. या राशीचे लोक प्रवासप्रिय असतात, धाडशी असतात आणि सतत नवीन नवीन गोष्टी शोधणारे असतात. त्यांची जीवनशैली सक्रिय असते. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि घामही जास्त येऊ शकतो. आता या राशी नसताना देखील ज्या लोकांना घाम येतो त्याचं कारण जाणून घेऊ. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगळाचा प्रभाव कसा आहे यावर ही अवलंबून असतं. तुमची रास अग्नितत्वाची नसली तरी तुमच्या कुंडलीत सूर्य किंवा मंगळ ग्रह अत्यंत प्रभावी असेल तर त्याचाही परिणाम शरीरावर दिसू लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा व्यक्तींमध्ये पित्त प्रवृत्ती जास्त असण्याची शक्यता असते. यामुळे उष्णता, घाम आणि अस्वस्थता वाढू शकते. तुम्ही यावेळी काळजी घेऊ शकता. स्वभाव आणि घाम यांचा संबंध काय? घाम येणाऱ्या अशाही व्यक्ती असतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण काही वेळा स्वभावाचाही घामाशी संबंध असतो. आपण अग्नितत्वाच्या राशी बघितल्या. शिवाय सूर्य आणि मंगळाचा प्रभाव. तिसरी गोष्ट म्हणजे स्वभाव. जे लोक पटकन रागावतात, जास्त तणाव घेतात किंवा प्रत्येक गोष्ट मनावर घेतात त्यांचं शरीर वेगाने प्रतिक्रिया देतं. त्यामुळे अचानक घाम येणं, हाताला घाम येणं, पायाला घाम फुटणं, कपाळावर घाम निर्माण होणं हे सामान्य असू शकतं. चिंतेची बाब नाही. अशा व्यक्तींनी काय करावे? जर तुम्हाला वारंवार जास्त घाम येत असेल तर तुम्हाला सर्वात आधी सर्व ऋतूंमध्ये भरपूर पाणी प्यायला हवं. त्यासोबतच ताक, कोकम सरबत किंवा लिंबू पाणी जे शरीराला थंड आणि शांत ठेवतात ते घ्या. सुती कपड्यांना जास्त प्राधान्य द्या. अति तिखट आणि अति मसालेदार पदार्थ मर्यादित घ्या. पुरेशी झोप घेणं आवश्यक. तणाव कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. यामध्ये व्यायामाने शरीर तर प्राणायाम केल्यास मन शांत राहते आणि तेच तुमच्यासाठी उत्तम आहे, जे शरीरातील उष्णता संतुलित राखेल.
लक्षात ठेवा, घाम येणं हे मुख्यतः शरीररचना, आरोग्य, हार्मोन्स आणि हवामान किंवा जीवनशैलीवर जसं अवलंबून असतं तसं ज्योतिषशास्त्रातील मान्यतांवर देखील आधारित आहे. तसेच लक्षात घ्या की हे आपण फक्त घाम येण्याबद्दल बोललो आहोत. घाम येण्यासोबत आणखीन काही लक्षणं असली तर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणं अनिवार्य आहे. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार आपण पाहिलं की मेष, सिंह, धनु या अग्नितत्वाच्या राशींना इतरांच्या तुलनेत जास्त घाम येतो आणि उष्णता जास्त जाणवते. त्यामुळे त्यांनी उष्णतेपासून वाचवण्यासाठी स्वतःला या उपाययोजना देखील कराव्यात. आता आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुमची राशी कोणती आहे आणि तुम्हाला इतरांपेक्षा जास्त घाम येतो का की घाम येतच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि घाम येणाऱ्या व्यक्तीला शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच रोचक माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.